देवापुढचा दिवा असू द्या रे तसाच. देवापुढचा दिवा असू द्या रे तसाच. आपणच देवाला अंधारात ठेवलं तर हरवून टाकील तो आकाश. वा, या खोलीच्या खबदाडात तेवढाच चमचाभर प्रकाश. क्या बात. कितीस तूप असं लागणार लागून लागून, कितीस तूप असं लागणार लागून लागून, एक फुलवात घातली की सगळं ऊनच ऊन. दिसू दे जरा देवाला हा अनादी अंधार. दिसू दे जरा देवाला हा अनादी अंधार. लागला तर लागू दे एकदा कोमल गंधार, एकदा कोमल गंधार. क्या बात. नमस्कार मित्रांनो, मी गीतेश शिंदे. लोकन्यूजच्या या कवी संमेलनामध्ये सर्व रसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत करतो. असाच आपल्या कवितेतनं कोमल गंधार आणि काही सूर लावण्यासाठी आपल्यासोबत आहेत महाराष्ट्रातले नामवंत कवी. मी स्वागत करतो कविवर्य अशोक बागवे सरांचं. नमस्कार नमस्कार. त्यासोबतच आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ कवी सतीश सोळांकुरकर, नमस्कार. कॅप्टन वैभव दळवी आणि मालवणी मुलखातून आपला एक कवितेचा आवाज घेऊन आलेले महेश केळुसकर. आणि गीतेशने जी कविता वाचली सुरुवातीला ते सदानंद रेगे सुद्धा मालवणी मुलखातलेच आमच्या. आणि तो जी सुरुवात झालेली आहे कवी संमेलनाची या, ती खूप सुंदर विचार आहे त्याच्यामध्ये. तो जो अनादी अंधार आहे त्याचा शोध घेणारे हे सगळे कवी आहेत. अगदी. आणि आपल्या कवितेतनं राजकीय, कधी सामाजिक, कधी प्रेम, अशा विविध भावना आपल्या कवितेनं तुम्हाला एक हळुवार फुंकर घालणारी यांची कविता आज आपण ऐकणार आहोत या लोकन्यूजच्या कार्यक्रमातनं. आपल्यासोबत आहेत कॅप्टन वैभव दळवी. गेली 30 वर्ष समुद्राच्या लाटांवरती स्वार होताना आपल्या मनातला हळवेपण जपणारा हा कवी मनाचा आणि कॅप्टन असणारा असा चेहरा आपल्यासमोर आहे. समुद्रयान असं त्यांचं पुस्तक आहे. आणि आत्ताच हॅशटॅग कविता हा सुद्धा कविता संग्रह त्यांचा नुकताच प्रकाशित झालेला आहे. आपल्या कवितेत ते असं लिहितात, तुझी नि माझी वाट वेगळी समजून घेऊ, तुझी नि माझी वाट वेगळी समजून घेऊ, नदी एक परी काठ वेगळे समजून घेऊ, चंद्र तारका त्याच आपले एक नभांगण, चंद्र तारका त्याच आपले एक नभांगण, भेट तरी ना मार्ग समांतर समजून घेऊ, यत्न भलेही कितीक केले असतील आपण, यत्न भलेही कितीक केले असतील आपण, मान्य मला पण नियतीलाही समजून घेऊ, नियतीलाही समजून घेऊ. तर बघूया कॅप्टन वैभव दळवी आपल्यासाठी काय पेश करतायत. धन्यवाद गीतेश, खूप छान सुरुवात केलीस. मला पहिली कविता सादर करायला आवडेल. माझी कविता पार्था म्हणून जी आहे, या कवितेमध्ये अर्जुनाशी केलेला संवाद आहे. आपल्या कवी लोकांना हे एक वरदान असतं, आपण कोणाशी कधीही बोलू शकतो हवं तेव्हा. तसं स्वप्नात आलेल्या अर्जुनाशी आपल्याला महाभारतातल्या अनेक व्यक्तिरेखा या खुणावत असतात. तसं अर्जुनाच्या बाबतीत माझा घडलेला हा संवाद मी या पार्था या कवितेमध्ये मांडला आहे. मी लिहिलंय, पार्था, पार्था अरे आमच्याही समोर कैकदा उभा यक्ष प्रश्न असतो, आमच्याही समोर कैकदा उभा यक्ष प्रश्न असतो, पण आमच्या सारथ्याला कुठे तसा दक्ष कृष्ण असतो. वा वा. तुला विद्या द्यायला पार्था साक्षात गुरु द्रोण होते, आमच्यातल्या कित्येकांना सांग ना तसे कोण होते. आणि काय रे चूक होती त्या एकलव्याची रानामध्ये, असूयाच तर होती ना रे तुझ्या सुद्धा मनामध्ये. वा. अरे हात घातला भरसभेत द्रौपदीच्या वस्त्राला, म्यान कसं ठेवलंस तू तुझ्या शस्त्राला.
युद्धात लढतानाही माझा एक विचार स्पष्ट असतो. हम्म. बरं का, युद्धात लढतानाही माझा एक विचार स्पष्ट असतो. जयंद्रथालाही कपटानं मारण्यात युद्ध धर्म भ्रष्ट असतो. वा. साम्राज्यासाठी जिंकलंस महायुद्ध मानतो मी, खरंय, पण निरपराधांचा नरसंहार हे का सांग बरंय. आणि बेसावत कर्णावर मला बाण नाही सोडायचा. वा. हम्म. बेसावत कर्णावर मला बाण नाही सोडायचा आणि स्वतःलाच मग दोष देत मला प्राण नाही सोडायचा. वा. अरे सिंहासन इथलं जाताना त्या महालाच्या कक्षात राहतं. हम्म. तुम्ही कसे लढलात ते लोकांच्या लक्षात राहतं. वा रे वा. क्या बात आहे. पटतं मलाही युद्धामध्ये बरंच काही माफ असावं. अरे पण गुन्हाही करताना पार्था मन लख साफ असावं. वा. लहान तोंडी मोठा घास, जमल्यास मला क्षमा कर, वाटल्यास समजून 101 कौरवातच जमा कर. क्या बात आहे. वा वा. धन्यवाद. वा. 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 की कोणीही वशिल्याचा टप्पू असू नये असंही म्हणतात. आणि तोच एक स्वर कॅप्टन वैभव दळवी यांच्या कवितेतनं आपल्याला मिळालेला आहे. ऐकू येणार नाही माझ्या कानांना आईचा आवाज. ऐकू येणार नाही माझ्या कानांना आईचा आवाज. मला खूप वाईट वाटतं जेव्हा कोणी विचारतं तुझी आई गेली तेव्हा तिचं वय किती होतं. मला खूप वाईट वाटतं जेव्हा कोणी विचारतं तुझी आई गेली तेव्हा तिचं वय किती होतं. मी उत्तरतो ठाऊक नाही. केस पिकण्याची सुरुवात झाली होती. प्रश्न आणि उत्तर दोन्ही मला विचारात टाकतात. प्रश्न आणि उत्तर दोन्ही मला विचारात टाकतात. आई गेल्याचं दुःखाचं तिच्या वयाशी नातं नसतं. आई गेल्याच्या दुःखाचं तिच्या वयाची नातं नसतं. आपली आई जाते तेव्हा तिचं वय आईचं असतं. आपली आई जाते तेव्हा तिचं वय आईचं असतं. मामेद इब्राहिम यांची ही कविता होती. अनुवाद केला होता निरंजन उजगरे यांनी. आईची कविता का वाचली. एका वेगळ्या जगामध्ये आईबद्दलची जी भावना आहे ती आपल्या भारतामध्ये सुद्धा आहे. कारण ही सर्वव्यापी भावना आहे. आणि ज्यांच्या आईच्या कवितेचे संस्कार माझ्या पिढीवरती घडले ते माझे लाडके कवी सतीश सोळंकीकर आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. पत्रास कारण की म्हणत एकांताचा दिवा लावणारे आणि आपल्या कवितेतनं तुमच्या आमच्या मनातलं जीवघेणं देणं वाटणारे, रुजवात त्याची करणारे कवितेतनं. आणि तिन्ही सांजेची भुलावण ज्यांच्या कवितेमध्ये आपल्याला कवेत घेते ते आमचे लाडके कवी सतीश सोळंकीकर. त्यांच्या कवितेमध्ये बरंच काही सांगण्यासारखं आहे. हे जे मी काही म्हणालो ही त्यांच्या कविता संग्रहांची आणि ललित लेख संग्रहांची पुस्तकं होती. पत्रास कारण की, एकांताचा दिवा, सावी, देणे घेणे जीव घेणे, सांगण्यासारखं, रुजवात अशा या पुस्तकांनी रसिक मनांवरती गारुड टाकणारे हे कवी आपल्यासोबत आहेत. अणुऊर्जा आयोग भारत सरकार द्वारा मेरिटियस अवॉर्ड्सने त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. जनकवी पी सावळाराम पुरस्कार, पद्मश्री दया पवार पुरस्कार, माय मराठी पुरस्कार. म्हणजे पुरस्कारांची यादी वाचली तर एक वेगळं कवी संमेलन करावं लागेल. मला वाटतं त्यांच्याकडे बरंच काही सांगण्यासारखं आहे. तर कवितेतनंच ऐकूया सतीश दादांना. खूप छान, चांगला सूर लागला गीतेचा आणि चांगली ओळख. म्हणजे मग ऐकताना वाटत होतं माझी करतो की आणि कोणाची अशी ओळख. फार चांगली ओळख करून दिली गीतेशने. ओरिजिनल कवी लागतो, मुळात कवी आहे तो चांगला, त्यामुळे तो चांगलं बोलणं त्याला जमतं असं मला वाटतं. कवी असण्याचं, माणूस असण्याचं एक लक्षण आहे ते. एक कविता आईची मगाशी कविता त्याने अनुवादित वाचली. आईच्या संदर्भातलीच एक कविता आहे ती मी सादर करणार आहे. त्याच्या आधी फक्त ती कविता नेमकं कवीला कविता सुचते कशी असा प्रश्न असतो मनात लोकांच्या. काय घडतं आणि कशी कविता येते. तर त्याबद्दलचा एक घडलेला किस्सा सांगतो आणि मग ती कविता पण ऐकूया. मित्र आहे माझा एक आणि त्याच्याकडे एकदा घरी गेलो होतो. तर त्याच्याकडे त्याची आई आहे, जशी माझी आई आहे घरी माझ्याकडे.
वय वर्ष 87, तर आम्ही सांगतो की आम्ही आमच्या आईजवळ राहतो म्हणून. तर त्याची आई आहे घरात, तर म्हणून मी त्याला भेटायला गेलो आणि त्याला सहज विचारलं की म्हणालं की अरे आई कुठे दिसत नाही घरात. तर तो म्हणाला दादाकडे गेली आहे. तर दादाकडे गेले तर सोपं आहे, म्हणजे दादाकडे गेली जाते ना, मोठ्या भावाकडे आई जातेच. पण नंतर म्हणाला की पुढच्या 6 महिन्यांसाठी म्हणून. आणि ती ओळ फार थोडीशी त्रासदायक अशी होती, अस्वस्थ करणारी होती की पुढच्या 6 महिन्यांसाठी पाठवली आईला दादाकडे, म्हणजे दोघांनी कार्यक्रम करून घेतलेला असा त्याचा अर्थ होता. आणि ते आल्यानंतर मग एक ती कविता लिहिली गेली. ती कविता मी तुमच्यासमोर ठेवतो. कवितेचं नाव आहे एकटा. कविता अशी आहे. एक आई सोडली तर तसे आमच्याकडे वडिलोपार्जित असे काहीही नाही. एक आई सोडली तर तसे आमच्याकडे वडिलोपार्जित असे काही नाही, आणि भावंडामध्ये मी एकटाच. तुला एखादा भाऊ हवा होता, आई म्हणाली होती एकदा थकल्या आवाजात, म्हणजे तुझा भार जरा हलका झाला असता. बस इतकेच. मित्राकडे गेलो सहज भेटायला म्हणून, त्याची आई कोठे दिसली नाही घरात. सहज विचारले तर म्हणाला दादाकडे गेली आहे पुढच्या 6 महिन्यांसाठी. पुढच्या 6 महिन्यांसाठी म्हणजे काय? वडील वारले आणि गावाकडच्या घराची आणि शेतजमिनीची वाटणी झाली होती. तेव्हाच ठरले होते की आईलाही दोघांनी 6-6 महिने सांभाळायचे, आणि तसेच काही झाले तर अर्धा खर्च वाटून घ्यायचा दोघांनी. आईविना पोरक्या घराचा आम्ही निरोप घेतला. घरी आलो तर आई अगम्य स्वरात कसली तरी पोथी गुणगुणत असलेली, सुरकुतलेला चेहरा, डोळे भरतीच्या सागरासारखे अथांग, देहाला जाणवणारा न जाणवणारा हलकासा कंप, गच्च पदर लपेटून उजव्या हाताने मांडीवर ठेका, एक मूर्तिमंत करुणा समोर. वा वा वा. जवळ गेलो तिच्या, बसलो गळून गेल्यासारखा. तर म्हणाली का रे कोठे गेला होतास? बरे का वाटत नाही? काही नाही ग असे म्हणून मी तिचा हात हातात घेतला, गच्च धरून ठेवला. तिच्या मायेच्या स्पर्शात होता अजूनही नाळ न तुटल्याचा दृष्टांत. क्या बात आहे. वा वा. उठलो सावकाश, गेलो देवघरात. मित्राची आई आठवत राहिलो समयीच्या मंद उजेडात. रात्र झाली असावी खूप आता. मी हलकेच येतो आईजवळ तर ती शांत झोपलेली माझ्या अस्वस्थ प्रकाशाचा कवडसा हलतो आहे तिच्या चेहऱ्यावर अजूनही. वा. देवा मला कोणत्याही जन्मी लहान किंवा मोठा भाऊ देऊ नकोस. देवा मला कोणत्याही जन्मी लहान किंवा मोठा भाऊ देऊ नकोस. आईची वाटणी कधी होऊ देऊ नकोस. मी उठतो सावध फिरत राहतो अख्ख्या घरवर. आईला स्मरून देवाचे आभार डोळ्यातून ओघळत राहतात. माझे ओठ रात्रभर कसली तरी प्रार्थना गुणगुणत राहतात. एक आई सोडली तर तसे आमच्याकडे वडिलोपार्जित असे काही नाही, आणि भावंडामध्ये मी एकटाच. वा वा वा. खरं म्हणजे काही कवितांनंतर आपण काय बोलायचं हे सुचत नाही. तशा प्रकारची ही कविता सतीश दादांची, डोळे भरून आणणारी. यासाठी खलील मोमीन यांच्या 4 ओळी मला आठवतात. मळक्या शिळ्या मनाची केल्यावरी सफाई, मळक्या शिळ्या मनाची केल्यावरी सफाई, उमटले बिंब हृदयी त्याचेच नाव आई. श्रद्धेत प्रेम आहे माताचं मूळ त्याचे, श्रद्धेत प्रेम आहे माताचं मूळ त्याचे, प्रेमामुळे विठूची झालीच ना विठाई, प्रेमामुळे विठूची झालीच ना विठाई. तर आपल्या घरामध्ये म्हणजे घराला जे देव्हाऱ्याचं रूप जी देते ती म्हणजे आपली आई, आणि ती आपल्याला सतीश दादांच्या कवितेतनं नेहमी भेटत असते. त्याचबरोबर एक महत्वाचे कवी आपल्या सोबत आहेत, ते म्हणजे डॉक्टर महेश केळुसकर. कवितेतले डॉक्टर आहेत असं म्हणायला हरकत नाही, कारण मोर, पहारा, झिंझिनाट, मस्करिका, कवडसे, दूर डोंगरात लागतो दिवा, निद्रानाश, चंद्रदंश अशी विविधांगी कवितांची संपदा त्यांच्या नावावरती आहे. त्यासोबतच यू कॅन ऑल्सो विन क्रमशः या कादंबऱ्या सुद्धा त्यांच्या गाजलेल्या आहेत. यू कॅन ऑल्सो विन वरती चित्रपट सुद्धा आलेला आहे. तर आपल्या बहुआयामी व्यक्तिमत्वाने, लेखनाच्या व्यक्तिमत्वाने इतकी वर्ष, गेली 30-40 वर्ष मराठी कवितेचं जे साम्राज्य आहे ते ढवळून काढणारे कवी म्हणजे डॉक्टर महेश केळुसकर, ज्यांनी
पांदित भेटलंस म्हणत आपल्याला प्रेम करायला किंवा ते जे हळुवार जी प्रेमाची खूण आहे ती सुद्धा शिकवली. त्या डॉक्टर महेश कळुसकरांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांची एक कविता इथे सादर करायची आहे. पण तत्पूर्वी त्यांच्या कवितेतल्या काही ओळी मला इर्षाद. सांगण्याचा मोह आवरत नाही. तुझे हुंद केकी धुके पावसाळी, वा. तुझे हुंद केकी धुके पावसाळी, मनाचे मनाला मुके सांगणे, जळे रात्र सारी जुन्या आठवांनी, नसे संपलेले खुळे नांदणे. तुझा एकटा उंच एकांत किल्ला, किती खोल तू कोंडले चांदणे. तुझा एकटा उंच एकांत किल्ला, किती खोल तू कोंडले चांदणे. तिथे दूर वेणू कुणी वाजवी गे, इथे तीव्र होती तुझी कंपने, तुझी कंपने. तर महेश दादांच्या कवितेतली कंपन आपल्याला कशा प्रकारे साथ घालतायत मित्र ते हो, ऐकूया. स्वतःच्या अंतर्मनातली आणि आसपासच्या परिस्थितीची, समाजस्थितीची तीव्र कंपन अत्यंत संवेदनशीलतेनं जाणवणारे हे सगळे कवी आहेत. म्हणजे अगदी आमच्या पिढीमधले, म्हणजे आमच्यापेक्षा ज्येष्ठ पिढीमधले अशोक बागवेंपासून तो आत्ताच तुम्ही ज्यांच्या कविता ऐकल्यात, वैभव दळवी कॅप्टन आमचे, आणि सतीश सोळांकुरकर हे माझे जुने कवी मित्र. तर सतीशची जी आई आहे त्याच्या कवितेतली, आणि आपण असं म्हणतो की देश हा आपली आई असतो, मातृभूमी म्हणतो आपण, है ना. तर या आईची परिस्थिती कशी आहे आणि त्याच्यात काय चाललेलं आहे, आणि हे गेलं वर्ष कसं गेलं आणि येणारं वर्ष कसं येणार आहे याची सूचना असणारं हे एक असं आपण म्हणू भविष्यपत्रच, जे मी गेली 7-8 वर्ष लिहितो आहे दरवर्षी. मी असा अशोक जुन्या घटनांचा आढावा असतो त्यात, आणि काय होणार आहे त्याचा आपलं एक कवीला दिसतो म्हणतो ना आपण, म्हणजे एक पुढचा खड्डा तरी दिसायला हरकत नाही, म्हणजे 2 मीटरवरचा, फार पुढचं नको. तर असं 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 चष्म्याचा नंबर तुम्हाला काही असो तुमच्या कवीच्या, कवीला दृष्टी पाहिजे आणि ती पुढची तर पाहिजे. तर अशी कविता आहे पुढे चालू. गीतेश बघ कसं वाटतं हे नवीन. आले 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 हॅपी न्यू 22, आले 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 हॅपी न्यू 22, जीव कासावीस पुढे चालू. आले 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 हॅपी न्यू 22, जीव कासावीस पुढे चालू. ओमायक्रॉनचा नवा आहे घोर, ओमायक्रॉनचा नवा आहे घोर, कोरोना व्यापार पुढे चालू, कोरोना व्यापार पुढे चालू. राहू आणि केतू सत्तेने मदांध, राहू आणि केतू सत्तेने मदांध, देशात उच्छाद पुढे चालू, देशात उच्छाद पुढे चालू. तरी शेतकरी जिंकले अखेर, तरी शेतकरी जिंकले अखेर, तरीही ब्रोकर पुढे चालू, तरीही ब्रोकर पुढे चालू. बंगाली मिठाई, बंगाली मिठाई शहाण्यास कडू. क्या बात है, वाह. गौर कीजिएगा, नाजुक शेर आहे है ना. गोड बंगाली मिठाई. आणि आपण म्हणतो ना गझलेमध्ये ते म्हणतात ना गौर कीजिएगा वगैरे, तसं. बंगाली मिठाई शहाण्यास कडू, खेला होबे नडू पुढे चालू, खेला होबे नडू पुढे चालू. जनगणनेत येणारसी खोडा, जनगणनेत येणारसी खोडा, घोडा थोडा थोडा पुढे चालू, घोडा थोडा थोडा पुढे चालू. महाराष्ट्र देशी आनंदी आनंद, इथं पण म्हणजे काय आनंद. आनंदच आहे. महाराष्ट्र देशी आनंदी आनंद, सारेच बेबंद पुढे चालू, सारेच बेबंद पुढे चालू. काळी टोपीवाला बुढा बाबा धूर्त, काळी टोपीवाला बुढा बाबा धूर्त, स्पीकरा मुहूर्त पुढे चालू. असेंब्लीचे स्पीकर सारखं पुढे पुढे चालतोय आपलं.
काळी टोपी काळी टोपीवाला बुढा बाबा धूर्त स्पीकरा मुहूर्त पुढे चालू एनसीबी ईडी सीबीआय धाडी एनसीबी ईडी सीबीआय धाडी डाव रडारडी पुढे चालू डाव रडारडी पुढे चालू कोंबडी चोरांना मांजरीची भीती आहा. बरोबर काय कॅप्टन कसा आहे बरोबर कोंबडी चोरांना मांजराची भीती नवी 7:30 पुढे चालू नवी 7:30 पुढे चालू मंतरी संतरी घालती लंगडी मंतरी संतरी घालती लंगडी रोज कुलंगडी पुढे चालू रोज कुलंगडी पुढे चालू आणि जनतेला नाही आधाराचे कार्ड आहा. सगळ्या देशातच चेहऱ्याचा आधार कार्डवर जो फोटो असतो ना हो हो तसा सगळ्या देशाचाच फोटो असा झालाय बघा मी विचार केला तर जनतेला नाही आधाराचे कार्ड लोकशाही बोर्ड पुढे चालू हो. लोकशाही बोर्ड पुढे चालू लोकशाही बोर्ड वा, वा, वा. पुढे चालू मला एक प्रश्न विचारायचा आहे तुला तो असा पुढे चालणारा प्रश्न हा की तू प्रसिद्ध झाला ते पाण्यात भेटलंस हो अंगात भेटलंस हो पण ती कविता आता ह्याच्यात कोरोना काळात चालेल का कारण पाण्यात भेटलंस, अंगात भेटलंस. सोशल डिस्टन्स. नाही म्हणून Distancing आहे. तू तुझ्या घरात मी माझ्या घरात म्हणजे अशी मी एक मालवणी आता मला आठवत नाही तर ती तुला म्हण की नवीन नवीन भेट हा. म्हणजे अशी काय म्हणतो आपण Online, काय म्हणतो online त्याला? भेट. Online. Online. हा म्हणजे काय असं दुरून Virtual. बरं, पाण्यात भेट पण तर तो लांबून झटका लांबून. आणि झटका नाही झटक्यावरती क्वारंटाईन पण मस्त होतं राजकीय व्हिडिओ क्या बात या बात वंडरफुल जनतेला कोणाचाही आधार नाही असं सामाजिक भाष्य आत्ताचं जे वास्तव आहे ते डॉक्टर महेश केळुसकर यांनी आपल्या कवितेतनं मांडलेलं आहे. आणि यावेळेला असं वाटतं की कवी जेव्हा बोलतो प्राणातून तेव्हा त्याला नसतं हसायचं. कवी जेव्हा बोलतो प्राणातून तेव्हा त्याला नसतं हसायचं. कवी जेव्हा बोलतो प्राणातून तेव्हा कवितेसारखं बसायचं. कवी बोलतो, खूप बोलतो, भरपूर बोलतो. कवी बोलतो, खूप बोलतो, भरपूर बोलतो. नदीच्या भरल्या काळजात जसा पूर हलतो. वा. कवी बोलतो, धरती ऋतू होते. कवी बोलतो, धरती ऋतू होते. कवी तोलतो, आकाश उतू जाते. कवी जेव्हा बोलतो ना फुलांबद्दल फूल होऊन, कवी जेव्हा बोलतो ना फुलांबद्दल फूल होऊन, ऐकायचं असतं आपण तेव्हा त्याच्या कडेवरचं मूल होऊन. वा कवी जेव्हा बोलतो क्या बात. प्राणातून तेव्हा त्याला नसतं हसायचं. कवी जेव्हा बोलतो प्राणातून तेव्हा कवितेसारखं बसायचं. तेव्हा कवितेसारखं बसायचं. वा. मराठी सारस्वताला किंवा कवितेच्या झाडाखाली इतकी वर्ष आम्ही ज्यांच्या कविता ऐकत आहोत ते आदरणीय अशोक बागवे सर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. तब्बल 17 कविता संग्रह आणि एकूण 24 पुस्तकं, मग ते नाटक असू देत, कादंबरी असू देत, ललित लेख संग्रह असू देत, म्हणजे एका व्यक्तीकडे किती देण्यासारखं असू शकतं हे सगळं आम्ही अनुभवलेलं आहे. आलमपासून, म्हणजे आलम हा कविता संग्रह मौजेने काढलेला आहे आणि त्यावेळेला सर शिकवत होते आणि SNDT मध्ये हा कविता संग्रह अभ्यासक्रमाला लागलेला होता. म्हणजे एक स्वतंत्र विद्यापीठ असं म्हणायला हरकत नाही बागवे सरांना. ठाणे भूषण पुरस्कार, ठाणे गौरव पुरस्कार, शाहीर दादा कोंडके पुरस्कार, पद्मश्री नारायण सुर्वे पुरस्कार, आता महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळावा अशी आमची इच्छा आहे. तर कविवर्य अशोक बागवे सरांना आम्ही विनंती करतो की त्यांनी त्यांची कविता इथे सादर करावी. या वर्षाचा शेवटचा दिवस आहे 31 डिसेंबर आणि त्याच्या पुढच्या वर्षीच्या पूर्वसंध्येला आपण सगळे कवी संमेलन घेतो आहोत आणि कवी हा दूरदृष्टीचा असतो. आताच महेश म्हणाला की जवळचा खड्डा सुद्धा दूरदृष्टीने पाहतात. तर अशा वेळी कवीला जे दिसतं ते कोणालाच दिसत नाही. मला असं वाटतं की पुढचं मंत्रिमंडळ कवींचंच असावं. म्हणजे नेमकं काय करावं पुढच्या वेळी हे त्यांना कळेल. बिलकुल बिलकुल आपल्याकडे असं झालंय की
कुठली माणसं त्या जागेवर नकोत याचीच पैज लागलेली असते. हा म्हणजे खुर्च्या ठेवलेल्या खुर्च्यांचा काहीच विचारांचा आक्षेप नसतो. बसणारं जे मूड असतं ते काय आहे याच्यावर सगळं. त्यामुळे तू म्हणालास मला महाराष्ट्र भूषण, महाराष्ट्रालाच भूषण होईल असं काहीतरी केलं पाहिजे. महाराष्ट्र भूषण पदवी वगैरे झाल्या. त्यामुळे ह्या वर्षाला अलविदा करताना एक काय असतं की वेगवेगळे रंग असतात, वेगवेगळे म्हणजे इंद्रधनुष्य एका रंगाचं असतं तर कोणी पाहिलं नसतं. सही बात. ते 7 रंगाचं आहे म्हणून सगळे पाहतात. खरंय, तसं खरंय. कवीकडे ना वेगवेगळे रंग आहेत. म्हणजे आमचा ज्यावेळी वैभव म्हणतो त्यावेळी 2/3 आयुष्य समुद्रात गेल्यामुळे त्याच्या कवितेला खोली आहे. हो. ती- आणि पाणीदार. हा पाणीदार आहे. पाणीदार. तसं सतीश हा जरी BRC मध्ये असला तरी तिकडे त्याचे कपडे उतरून ठेवतो आणि मग जो कवी त्याच्यातला आहे तो करुणाष्टक आहे त्याच्याकडे. म्हणजे कोरोनाच्या अगोदर 400 वर्ष जसं रामदासांनी करुणाष्टक म्हटली, ती करुणाष्टक पुन्हा एकदा याच्या गळ्यातून ऐकताना फार छान वाटतं. म्हणजे कारुण्य निर्माण होतं. महेश हा मुळातच आकाशवाणीमध्ये निर्माता असल्यामुळे हजारो प्रकारचे अनुभव असल्यामुळे आणि मालवणी तिरपेपणा असल्यामुळे म्हणजे तो तिरकसपणे चौकस बुद्धीचा आहे. त्यामुळे त्याला जे दिसतं ते वेगळंच दिसतं. म्हणजे असे महाराष्ट्रात चांगले कवी आणि नवीन पिढीतला गीतेश जो आहे तो बोलताना किती दमदार छान बोलतोय तुमच्या असं लक्षात येईल. म्हणजे एवढं छान बोलण्यासाठी प्राध्यापक असावंच लागतं असं नाही. त्यामुळे असं जे आहे त्यामुळे इथे मला म्हणजे प्रत्येकाचे रंग आहेत. माझा एक रंग असा आहे की 8 सगळ्या रसामध्ये कारुण्याचा रस आहे ना तो गेली 2 वर्ष आपण उपभोगत आहोत. म्हणजे करुण रस हा जो आहे हा करुण रस सगळ्या महाराष्ट्रावर, देशावर, जगावर पसरलेला आहे. त्यामुळे ह्या सगळ्यासाठी पाणी याला जीवन म्हणतात ना, त्या जीवनाकडे केलेली प्रार्थना आहे. आणि ती प्रार्थना मी म्हणतो आहे वेगळ्या सृष्टीत आपण जाऊया की सगळ्या कलावंताच्या वतीनं या गेलेल्या वर्षाला इतकं डोळेझाक करूया की येणाऱ्या वर्षाचं स्वागत आपण नवीन पाण्याने, नवीन संस्कृतीने, नवीन ढगाने, नवीन पावसाने असं करूया. म्हणजे एकदा माणुसकी भिजली ना की मनाची माती आपोआप भिजते असं मला वाटतं. आणि म्हणून ही कविता आहे मी गाऊन म्हणतो ती की असं आहे महेश. प्रतिबिंबाने सूर्याच्या का नदी कोरडी होते, प्रतिबिंबाने सूर्याच्या का नदी कोरडी होते, काठावरती रुजण्यासाठी ओल मुळातून येते, आठवणींच्या डोहामध्ये चंद्र मांडले होते, मृगजळाने ही पाण्याचे गर्भ सांडले होते. ते मृगजळ जावावं म्हणून खऱ्या पाण्याकडे केलेली प्रार्थना आहे. नदीच्या किनारी नदीला म्हणावे, नदीच्या किनारी नदीला म्हणावे, तुझे सूर माझ्या नसातून यावे, नदीला म्हणावे, नदीच्या किनारी नदीला म्हणावे, तुझे सूर माझ्या, तुझे पूर माझ्या नसातून यावे, नदीला म्हणावे. पहाटे धुक्यातून तारा उन्हाचा, पहाटे धुक्यातून तारा उन्हाचा, पहाटे धुक्यातून तारा उन्हाचा, रवी बिंब पाण्यातून पाझरावे, नदीला म्हणावे, नदीच्या किनारी नदीला म्हणावे.
या काळात एक बरं आहे की देवळातल्या भजनावर अजून काही सक्ती केलेली नाही. हां, म्हणजे देव सुरक्षित आहे. हां, तर भजन जे असतं ना ते असं लांबून ऐकताना इतकं गोड वाटतं. ओसरीवर म्हणजे देवळात न जाता देवळाच्या बाजूच्या घराच्या ओसरीवर ते भजन एवढं गोड वाटतं. अभंगात गोडी तुझ्या भाकरीची, अभंगात गोडी तुझ्या भाकरीची, तहाने माझ्या तुला ओळखावे, नदीला म्हणावे नदीच्या किनारी, नदीला म्हणावे तुझे पूर माझ्या नसातून यावे, नदीला म्हणावे. या गेल्या 2 वर्षामध्ये महाराष्ट्राच्या नद्या यात पाणी नाही, त्यांची आसवं आहेत. आणि ती जी नदीची आसवं आहेत त्याचे ढग होत आहेत की काय असं कवीला वाटतं. तुझ्या आसवांचा नभी पावसाळा, तुझ्या आसवांचा नभी पावसाळा, तुझ्या आसवांचा नभी पावसाळा, जशी सांज होता फुलांनी रडावे, नदीला म्हणावे नदीच्या किनारी, नदीला म्हणावे. म्हणून ह्या सगळ्या दुःख काळामध्ये दुर्दैवी काळ ह्याच्यामध्ये नदीने सुद्धा आपल्या पोटात किती जीव घेतलेत, प्रचंड जीव घेतलेले आहेत. आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या जरी गळफास लावून तर ते त्यानं त्या पाण्यामध्ये ते सगळे गेलेले आहेत. हां, गंगेतून सगळं गेलेलं आहे. तर त्यासाठी असं आहे की कवीला असं वाटतं, कलावंताला असं वाटतं, तुझ्या रोम रोमी असे विरघळावे, तुझ्या रोम रोमी असे विरघळावे, तुझ्या रोम रोमी असे विरघळावे, तुझ्या पाण लोटा प्रमाणे वळावे, नदीला म्हणावे नदीच्या किनारी, नदीला म्हणावे तुझे पूर माझ्या, तुझे पूर माझ्या नसातून यावे, नदीला म्हणावे, नदीला म्हणावे, नदीला म्हणावे. वाह 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 वाह, क्या बात है सर, क्या बात है, क्या बात, वाह. खरं तर हा महाभयंकर काळ गेल्या 2 वर्षापासून आपण सहन करतो आहे आणि नवे नवे व्हेरियंट आपल्यामध्ये येत आहेत आणि माणसं माणसांपासून दूर गेलेली आहेत. म्हणजे आपण जे सोशल डिस्टन्सिंग पाळायला सांगतो ते खरंच माणसांमध्ये पूर्वीपासून होतं आणि आता ते आणखीन अधोरेखित करावं असं वाटतंय. अशा प्रकारच्या भावना कुठेतरी आहेत आणि प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या जातीचं आणि धर्माचं प्रतिनिधित्व करतोय की काय असं आपल्याला दिसून येतं. तर त्याच आशयाची माझी एक कविता तुमच्या समोर ठेवतो. प्रतिनिधित्व. हातात बाबासाहेबांचं चरित्र पाहून समोरच्याचा लागलीच जय भीम. हातात बाबासाहेबांचं चरित्र पाहून समोरच्याचा लागलीच जय भीम. वाचायला घेतलं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल तर विचारलंच गेलं अडवून, दिसला नाहीत मराठा मोर्चात. केली चौकशी आगरकर टिळकांच्या अग्रलेखांबद्दल तर चित्पावन का, वर कोणत्या गोत्राचे हाही उपप्रश्न. शोधू लागलो शेतकऱ्याचा आसूड तर तिथेही उमटले मनाच्या पाठीवर जातीपातींचे वळ. शोधू लागलो शेतकऱ्याचा आसूड तर तिथेही उमटले मनाच्या पाठीवर जातीपातींचे वळ. बायबल आहे का विचारताच देणाऱ्याचा चेहरा पडला पांढरा फटक फादरच्या झग्यासारखा. बायबल आहे का विचारता देणाऱ्याचा चेहरा पडला पांढरा फटक फादरच्या झग्यासारखा. नि काढताच विषय कुराणचा
काळवंडलाही बुरख्याप्रमाणे शेवटी न राहून मागितलं संविधान. शेवटी न राहून मागितलं संविधान तर ते कधीच गहाळ झालेलं कोत्या माणसांच्या ग्रंथालयातून. शेवटी न राहून मागितलं संविधान तर ते कधीच गहाळ झालेलं कोत्या माणसांच्या ग्रंथालयातून. पुस्तकं केव्हापासून करू लागली जाती धर्माचं प्रतिनिधित्व. पुस्तकं केव्हापासून करू लागली जाती धर्माचं प्रतिनिधित्व. जाती धर्माचं प्रतिनिधित्व. अरे वा. तर तुमच्या हातात कुठलं पुस्तक आहे यावरनं जर आपली जात आणि धर्म ठरत असेल तर यासारखं दुर्दैवी काळ हा आपण अनुभवत आहोत असं मला म्हणावंसं वाटतं. आणि शेवटी कुठलं पुस्तक महत्वाचं तर ते म्हणजे संविधानाचं पुस्तक. आणि त्यामुळेच कदाचित आपण इथे खुल्यापणाने लोकन्यूजवरती कविता सादर करू शकतो आहोत. आणि ज्यांच्या कवितेमध्ये जसं सरांनी सांगितलं की समुद्राची खोली आपल्याला दिसते, ती निळाई दिसते, कारण ते इतकं हळवं लिहितात. तू कापलेलं मन हळुवार शिवलं, तू कापलेलं मन हळुवार शिवलं, वेदनेच्या सुईत मी कवितेला ओवलं. वेदनेच्या सुईत मी कवितेला ओवलं. वेदनेच्या सुईमध्ये कवितेला ओवणारा कवी म्हणजेच कॅप्टन वैभव दळवी. त्यांना पुन्हा एकदा विनंती करतो की त्यांनी आपली एक कविता ते सादर करायची आहे. हो गितेश, मी माझी पुढची कविता सादर करतोय आणि ही कविता त्याच जनतेच्या संदर्भातली आहे की ज्या जनतेची कैफियत आता डॉक्टर केळुसकरांनी मांडली त्यांच्या कवितेतून मिश्किलपणे. आणि तू ज्या जनतेला योग्य प्रश्न विचारले संविधानाच्या बाबतीतले. आता आपण वर्षाच्या शेवटच्या दिवशी काही वेळातच सेलिब्रेशन करणार आहोत, उत्सव करणार आहोत. पण हा उत्सव करताना आपण ज्याला आई मानतो त्या देशाची सीमांचं रक्षण करणारे जे सैनिक आहेत त्यांची आठवण या आपणा सर्वांना असणं गरजेचं आहे. आणि ती आठवण आहे का? ही कविता एका विशिष्ट मनस्थितीत लिहिली गेली जिथे आपल्या सीमेवरनं आपल्या शूर सैनिकांचे, बलिदान केलेल्या सैनिकांचे मृतदेह आले होते. आणि ते तिरंग्यात लपेटलेले ते सगळे पेटारे पाहून ही लिहिलेली कविता आहे. आणि हे प्रश्न मला आपण सर्वांसाठी हे प्रश्न आहेत की तो जो सीमेवरचा सैनिक आहे ज्याच्यामुळे आज आपण इथे कवी संमेलन करतो आहोत, अगदी, तर त्याच्या शौर्याची, त्याच्या त्यागाची आपल्याला जाणीव आहे का हे विचारणारी ही कविता आहे. कोण लागतो रे तो तुमचा. मित्रांनो, जेव्हा तुम्ही साखर झोप घेत असताना मायेच्या किंवा प्रियेच्या उबेत, जमल्यास वातानुकूलित शयन खोलीत, गुबगुबीत गादीवर मौशार चादर ओढून चंगळवादी स्वप्न पाहात उद्याची, शरीराचे अधिकाधिक चोचले पुरवायची, तेव्हा पहारा देत असतो एक सैनिक सीमेवर डोळ्याचं पातही न लवू देता. त्याच्या उद्याचाही भरवसा नसतो. सुख स्वप्न तर खूप दूर असतात. तेव्हा उभा असतो तो सीमेवर पायरून कंबरभर बर्फात रक्त गोठवणाऱ्या थंडीत. आणि ऊब असते त्याला तेव्हा ती फक्त त्याच्या उरात अखंड धगधगणाऱ्या देशभक्तीच्या ज्वाळेची. कोण लागतो रे तो तुमचा. रक्ताचा भाऊ, जात भाऊ, धर्म भाऊ की पक्ष भाऊ. तुमची होळी, रंगपंचमी, दहीहंडी, गणेशोत्सव, नवरोत्सव, दांडिया चालू असतो ना नेमानं वर्षभर इथं, तेव्हा तोही साजरे करतो बरं का हे सगळे सण तिथं. होळी असते, होळी असते वैयक्तिक इच्छा आकांक्षांची, क्या बात आहे. त्याच्या कौटुंबिक सौख्याची. रंगपंचमी असते ना, खेळतो तो लाल लाल सळसळत्या रक्तानं, हंडी फुटते तिथेही कुणाच्या तरी आयुष्याची. 18,000 फुटी सियाचेनच्या बर्फाळ थरावर
एखाद्या बोचऱ्या हिमवादळाच्या का रात्री दांडिया रंगतो त्याचाही तसाच बेभान तुमच्यापेक्षाही धमाल बरं का. पण नाचत असतो तो मृत्यू सोबत थैमान घालणारा नंगा नाच. वा. कोण लागतो रे तो तुमचा? हम्म. जात भाऊ, धर्म भाऊ, पंत भाऊ की पक्ष भाऊ? हम्म. दसरा, दिवाळी, ईद, क्रिसमस, ओणम, लोढी, पपेटी असे मोठमोठे सणवार आणि उत्सव सालाबाद प्रमाणे एका मागोमाग एक बिनबोभाट आनंदात साजरे होत असतात ना. जेव्हा या देशात लग्न, मुंजी, बारशी अशी सगळी मंगल कार्य उत्साहात विनासायास पार पडत असतात ना. जेव्हा इथं तेव्हा त्याचं लग्न लागलेलं असतं AK-47 रायफलशी. तिच्याच गोळीबारात उणे 47 तापमानात मॉर्टरच्या तोफगोळ्यांनी साजरी होत असते. सीमेवर ज्याची बारमाही हिवाळ्यातली दिवाळी पहाट. तो कोण लागतो रे तो तुमचा? जात भाऊ, धर्म भाऊ, पंत भाऊ की पक्ष भाऊ? पाठवतो ना तुम्ही एकमेकांना मिठाईचे डब्बे, भेटवस्तू, पेट्या, रंगीबेरंगी सोनेरी चंदेरी कागदाच्या वेष्टनात लपेटून. तसेच पाठवतो तोही बरं का, देशासाठी, देशातल्या गावांसाठी आणि गावात रमलेल्या तुमच्या आमच्यासारख्या लोकांसाठी. खूप सुंदर पेट आहे. वा. तिरंग्यात लपेटलेले. कधी सोबत्यांना, कधी मित्रांना, कधी स्वतःलाच त्यात भरून पाठवतो तो. कोण लागतो रे तो तुमचा? छे, कुणीतरी लागतो का तो तुमचा? वा. कविता काय करते तर तुम्हाला प्रश्न विचारते, त्याचं उत्तर मागते. खरंच कोण लागतो तो आपला? हा प्रश्न आज 31 डिसेंबरच्या या दिवशी आपण आपल्यालाच विचारूया, की ज्याच्यामुळे आपण हे नववर्ष साजरं करणार आहोत, यापुढची अनेक वर्ष आपण सेलिब्रेट करणार आहोत. खरंच कोण लागतो तो आपला? असं जरी असलं तरी कवितेतनं एक विविध सूर आपल्यापर्यंत पोहोचत असतात. जसं कवितेमध्ये आई येते तशी प्रेयसी सुद्धा येते. तर सखीचं घर कसं असतं? घर सखीचे मांडावे जसा मांडावा देव्हारा. वा. घर सखीचे मांडावे जसा मांडावा देव्हारा. प्राणपणाने जपावा तिच्या आतला गाभारा. तिच्या दाराच्या कडेला झाड प्राजक्ताचे व्हावे. तिच्या दाराच्या कडेला झाड प्राजक्ताचे व्हावे. तिचे हळदीचे पाय गंध फुलांचे सांडावे. व्हावे फकीर पाहुणा तिच्या दारामध्ये जावे. व्हावे फकीर पाहुणा तिच्या दारामध्ये जावे. झोळी ठेवावी आंधण तिला भिक्षेत मागावे. तिला भिक्षेत मागावे. ही कविता माझी नव्हे, सतीश सोळंकीकरांची आहे. आणि त्यांचं जीव घेणं जे कवितेतलं देणं आहे ते आता आपल्याला काय सांगतायत ते ऐकूया त्यांच्या पुढच्या कवितेत. प्रेमकवितेचा विषय आहे. एक प्रेमकविता त्यानं माझी म्हणून सांगितली, माझीच आहे ती. त्यालाच धरून एक छोटासा अनुभव मी तुमच्या समोर ठेवतो. श्रीलंकेला आपण गेलो होतो, तो होताच बरोबर माझ्या. आणि श्रीलंकेचा समुद्र फार अप्रतिम आहे. म्हणजे रात्र आम्ही समुद्रावर काढलेले आहेत, श्रीलंकेच्या त्या समुद्रावर. आणि ती आठवण होती. त्यानंतर काही लिहिलं गेलं, त्यातली एक कविता एक सलग रात्रीसारखी अशी एक कविता आहे. हा अनोळखी देश, अनोळखी शहर आणि प्रत्येक शहराच्या वेशीवर एक वेगळा नवा समुद्र. हा अनोळखी देश, अनोळखी शहर आणि प्रत्येक शहराच्या वेशीवर एक वेगळा नवा समुद्र. पावलांना तर चालायचेच असते आणि माझे प्रत्येक पाऊल तुझ्या आठवांच्या वावरात ऋतून बसलेले. आणि माझे प्रत्येक पाऊल तुझ्या आठवांच्या वावरात ऋतून बसलेले. जेथे समुद्र संपल्यासारखा वाटत होता तिथून पुढे रात्र सुरू होत होती. जेथे समुद्र संपल्यासारखा वाटत होता तिथून पुढे रात्र सुरू होत होती. मी आणि रात्रीमध्ये फक्त एका समुद्राचे अंतर होते. या काठावर मी उभा होतो, वाट पाहत होतो. समुद्राच्या पलीकडे तू, एक सलग रात्रीसारखी. ज्या दिवशी मला तुझी आठवण आली नाही, ज्या दिवशी मला तुझी आठवण आली नाही त्या दिवशी माझा अजून एक केस पांढरा झाला.
हम्म. ज्या दिवशी मला तुझी आठवण आली नाही त्या दिवशी माझा अजून एक केस पांढरा झाला. मी अहोरात्र जागे राहण्याचा प्रयत्न करत राहिलो. निरोप घेतला तेव्हा तुझे सगळे केस काळेभोर होते. निरोप क्या घेतला बात है. तेव्हा तुझे सगळे केस काळेभोर होते. तुला स्पर्श करण्याच्या नादात मी बेगुमान धावत सुटलो. त्या रात्री मला समुद्राच्या सगळ्या मर्यादा समजल्या. क्या बात आहे. वा, वा. तुला स्पर्श करण्याच्या नादात मी बेगुमान धावत सुटलो. त्या रात्री मला समुद्राच्या सगळ्या मर्यादा समजल्या. त्याची एकही लाट माझ्या गळ्यापर्यंत पोहोचू शकली नव्हती. त्याची एकही लाट माझ्या गळ्यापर्यंत पोहोचू शकली नव्हती. मी परत रूमवर आलो. पायावर पांघरून ओढून झोपून गेलो. उशासी समुद्र होता, थरथरत होता. पहाटे निघून गेला केव्हा ये बात है. पहाटे निघून गेला केव्हा तरी. तुझ्या सगळ्या आठवणी उशासी एक सलग उभ्या होत्या. मी काळ्याभोर केसांचा झालो होतो. वा. मी काळ्याभोर केसांचा झालो होतो. जाग आली तेव्हा काहीच जाणवत नव्हते. जाग आली तेव्हा काहीच जाणवत नव्हते. पायाला जरा वाळू चिकटली होती. मी परत झोकून दिले स्वतःला अजून एका नव्या शहराच्या दिशेने. तिथे अजून एक समुद्र उभा होता. समुद्राच्या पलीकडे तू उभी होतीस, गच्च एक सलग रात्रीसारखी. वाह, गच्च वाह, एक वाह. सलग रात्रीसारखी. क्या बात. बढिया. वा. बहुत खूप बहुत खूप. समुद्र आणि तिच्या आठवणी किती हळुवारपणे आणि आपल्याला कवेत घेणारा तो समुद्र असा, म्हणजे तो फेसाळणारा, आणि त्याची भरती आपण आत्ताच अनुभवली ती सतीश दादांच्या कवितेतनं. आणि अशीच एक प्रेम कविता, म्हणजे आता ते सामाजिक कवी झाले की काय असं मला भीती वाटायला लागली, नाही, नाही. पण त्यांची जी माझा- जिवार खूण आहे. गीतेश, तू वाचतोय तो संग्रह एकदम ताजा आहे नवीन प्रेम कवितांचा. हा, म्हणजे ते पण फेसबुक वरती हा, सगळं वगैरे आहे. एकमेकांना हो, बरंच जोडपत असतात हो. तुम्ही. नाही नाही, त्याचं काय असतं, बाहेर शेम आतून प्रेम. असं- सेम टू सेम. श्वास आणि ध्यास एकमेकात मिसळून, बर. श्वास आणि ध्यास एकमेकात मिसळून, समुद्रात नदी आतल्या आत उसळून. वा 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 वा. श्वास आणि ध्यास एकमेकात मिसळून, समुद्रात नदी आतल्या आत उसळून, तसे अगदी तसेच आहे अनाम प्रेम, तसे अगदी तसेच आहे अनाम प्रेम, जसे आगीत उजळून बावन कशी हेम, बावन कशी हेम. वा, 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 वा. तर हे बावन कशी हेम ऐकूया आपण. प्रेम कधी क्वारंटाईन होत नाही, म्हणजे क्या बात आहे. नाही का? म्हणजे तो मुळामध्येच असा विषाणू असतो हम्म. की त्याच्यावर कुठली लस नाही, लस नाही. रोग नाही. उपाय मात्रा चालत नो. नाही. म्हणजे भागवे आमचे नेहमी म्हणतात की कविता, कुठली चांगली कविता, जर जो कवी नियमोल्लंघन करतो चांगल्या प्रकारे, बरोबर आहे ना, कवीला नियम माहीत नाहीत, तो नियम मोडणारा तो कवी, असं एक कवितेच्या ज्या अनेक व्याख्या आहेत त्यामध्ये ही एक व्याख्या आहे. कवितेच्या व्याख्या काही असू देत, पण सध्या परत एकदा मी तर सगळ्या प्रकारची कविता सुरुवातीपासून लिहित आलेलो आहे, म्हणजे आजच नव्हे. मग प्रेम कविता, निसर्ग कविता, सामाजिक, राजकीय, जे काय असेल ते, जो अनुभव कविता लिहितो ना कविता आपण. लिहितो, बस. हे निसर्ग कविता, हा, हे कविता, कप्पे पाडलेले हे आहेत. विद्यापीठाने केलेले तुकडे आहेत. त्यांना नमस्कार हा, आमचा. कविता दोनच प्रकारची असते, एक चांगली कविता, एक वाईट कविता. येस. तेव्हा आता ही एक, आता जी मी वाचणार आहे कविता, तर काय झालंय बघा तुम्ही की रास्ते का माल सस्ते में, हम्म. म्हणजे आता धर्म विकून सगळं हे मिळवलेलं आहे, हम्म. बरं का. धर्माचा व्यापार, जातीचा व्यापार, भाषेचा व्यापार, आणि हे सगळं विकून जे आलेले आहेत सिंहासनांवरती वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या रंगांचे लोक, ते काय करतायत आता ते कसं आहे की आता सगळं विकून संपलं तर आता सगळं देशच विकून टाकायचा आहे. कारण ते चांगले व्यापारी आहेत. हो. विकवायचं तुम्ही, विकायचं त्यांनी, हम्म. बरं का. आणि ते किती पैसे विकायचं, काय करायचं, ह्याची सगळी गणितं त्यांची सगळी तयार आहेत. त्याच्यावरची एक कविता आहे वैभव. बघा भागवे सर कशी वाटते. विकून झाले सगळे आता हवा विकू दे. ओ हो. विकून झाले सगळे आता हवा विकू दे. जुना देशही विकून झाला नवा विकू दे. वा वा. जुना देशही विकून झाला नवा विकू दे. विकून झाले सगळे आता हवा विकू दे.
अडते गेले खाऊन कुणब्याचेही दाणे, हम्म, हम्म. अडते गेले खाऊनही कुणब्याचे दाणे, शेवटची भाकरी संपली तवा विकू, आहा. शेवटची भाकरी संपली तवा विकू दे. तवा विकू दे. वा. इतक्या नीच लेवलवर आलेलं आहे सगळं. असो, बघा पुढं, भुरुभुरु कापूर जळून गेला देवा पुढचा. हम्म, हम्म, हम्म. काय दिवस होते होय, नितेश, होय. तुला आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की सगळं जरी असलं, संघर्ष असले, द्वंद्व असलं, तरी एक काहीतरी होतं असं शुद्ध. आणि ते भुरुभुरु कापूर जळून गेला देवा पुढचा, नैवेद्याचा चढता शेर, नैवेद्याचा चढता शेर दुवा दुवा विकू विकू दे. दे. अरे वा वा. विकून झाले सगळे आता हवा विकू दे. अ, इथे तिथे भवताली जाळे काळोखाचे, क्या बात आहे, वा. इथे तिथे भवताली जाळे काळोखाचे, कसा बसा मिणमिणता हाही दिवा विकू दे. क्या बात आहे, वा, वा. कसा बसा मिणमिणता हाही दिवा विकू दे, जुना देशही विकून झाला नवा विकू दे. अरे वा. आणि शेवटी हरलो सगळे डाव तरीही खेळणार मी. वा, वा. कवी कवी अ, जो क्या सामान्य बात. माणूस आहे ना, हे, हरलेलंच आहे हे, सगळं. हे. पण हरलो सगळे डाव तरीही खेळणार मी, काहीही मज जवळी नाही जीवा विकू दे. क्या बात आहे, वा, वा. काहीही मज जवळी नाही रामेश्वर. जीवा विकू दे. वा. विकून झाले सगळे आता हवा हवा विकू दे, वा. जुना देशही विकून झाला नवा विकू दे. क्या क्या बात आहे, महेश. वा, 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 वा. वा. ते एवढे बढिया. काय म्हणतात त्याला, माठ असतात ना, त्यांना वाटतं हवा विकू दे म्हणजे हवाला रॅकेट आहे की काय, तसंच चाललं. असं चाललंय. तसंच आणि चाललं. विक्री पण छुप्या मार्गाने चालू असते हो बऱ्याचदा. हो हो हो. नाही ऑलरेडी काय करून जे काय आहे, स्ट्रक्चर जे आहे मूळ आपल्या देशाचं, आपल्या सगळ्या घटनेचं, संविधानाचं आपण म्हणतो, आपण बाबासाहेब आंबेडकरांची आठवण काढतो, पण फक्त ती 14 एप्रिल आणि 6 डिसेंबरला आहे ना. तेच म्हणजे संविधानामध्ये आंबेडकरांचं आपण नाव घेतो, पण ज्या आंबेडकरांनी पाणी खुलं केलं महाडचं, खरं त्यानंतर 200 वर्षांनी तुम्ही पाणी बाटलीत बंद केलं, बंद केलं, खुलं पाणी बंद परत बंद केलं. क्या बात है. आणि त्या विक्रीची ये दर पण सर तेच बाय ठरवणार. ऐसा है. हो. आणि अशा पद्धतीने 31 डिसेंबरच्या या रात्रीमध्ये एक नवा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचवणारे हे कवी आपल्या कविता सादर करत आहेत. आणि इथे महेश दादांनी लसीचा उल्लेख केला, म्हणजे इतके व्हेरियंट येत आहेत की कुठली लस कामाला येईल हेच कळत नाहीये, हो, काय टोचून घ्यावं हेच कळत नाही, सही बात. असं आहे. पण मला असं वाटतं की निसर्गानंच कुठेतरी एक लस निर्माण केली आहे का मधल्या काळामध्ये, तर त्याची एक कविता तुमच्यासमोर सादर करतो. शिवलं गेलंय ओझोनचं अस्तर, हम्म. शिवलं गेलंय ओझोनचं अस्तर, दरवळतंय वाऱ्यावर आंब्या फणसाचं अत्तर. वा. शिवलं गेलंय ओझोनचं अस्तर, दरवळतंय वाऱ्यावर आंब्या फणसाचं अत्तर. म्हणजे पहिल्या लॉकडाऊनच्या काळामध्ये सगळेजण घरी बसले होते, तेव्हा निसर्ग कसा मुक्त झाला होता त्याची ही भावना आहे. सही बात. हिमालयातून वाहत येते जणू दुधावरची मऊस आहे, हम्म. हिमालयातून वाहत येते जणू दुधावरची मऊस आहे. वाहून गेली सर्व राख, कुणी धुतले गंगेचे पाय. वा, वा, वा. 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 दिसू लागलीत नदी पात्रात तळाशी बुडलेली इच्छेची नाणी. हम्म. नदीला आपण मातेचं रूप मानतो आणि हो. त्याच्यामध्ये आपल्या इच्छा प्रकट करतो, होय. नाणी फेकतो इच्छेची. हम्म. दिसू लागलीत नदी पात्रात तळाशी बुडलेली इच्छेची राणी. इतकं नितळ आरस पाणी खरंच असतं नदीचं पाणी. म्हणजे गंगा स्वच्छ करण्यासाठी हजारो करोडो रुपये आपण खर्च केले, पण मधल्या काळात गंगा किती स्वच्छ झाली होती. आपोआप आणि तीच गंगा फिर से पुन्हा मैली तीच हो गई. मैली झाली राम आणि तेरी कितीतरी गंगा प्रेत तिने वाहून नेली. हे आपण मधल्या काळात अनुभवलेलं आहे. हिरव्या कंच झाडामध्ये तीव्र कोमल पोपटी स्वर, वा. हिरव्या कंच झाडामध्ये तीव्र कोमल पोपटी स्वर. लागत नाही पृथ्वीला धाप, केव्हाच उतरला तिचा ज्वर. वा. इतकी युग विटेवर उभा, भक्तांपासून झाला क्वारंटाईन. इतकी युग विटेवर उभा, भक्तांपासून झाला क्वारंटाईन. रित्या गाभाऱ्यात घेतो मुक्त श्वास,
नवस पूर्ण करण्याचं ना टेन्शन ना कुठली डेडलाईन. भीतीशिवाय पक्षी पोहतायत आभाळात. वा. भीतीशिवाय पक्षी पोहतायत आभाळात. बांधलंय घरटं माशांनी समुद्रात. हम्म. प्राणी दिसतायत रस्त्यावर नि माणसं पिंजऱ्यात कोंडलेली. हं. प्राणी दिसतायत रस्त्यावर नि माणसं पिंजऱ्यात कोंडलेली. हस्तक्षेपाशिवाय जगाची सर्कस किती रंगलेली. हं. वर्षानुवर्ष चुकले ठोके हम्म. आत्ता कुठे सापडते नस. वा. वर्षानुवर्ष चुकले ठोके आत्ता कुठे सापडते नस. माणूस नावाच्या विषाणू विरुद्ध निसर्गानं शोधली जालिम लस. वा रे वा. माणूस नावाच्या विषाणू विरुद्ध निसर्गानं शोधली जालिम लस. जालिम लस. क्या बात वा. आहे. वा. वा. तर खऱ्या अर्थाने आपण पृथ्वीचे मालक झालो आहोत, याच समजुतीने वागतो आहोत. आणि जो निसर्ग आहे, जे काय आहे, जे ओरबाडायला मिळतंय ते आपण ओरबाडून खातो आहोत. पुढच्या पिढीला आपण काहीतरी देणं लागतो. पुढचं नववर्ष साजरं करायचं असेल तर निदान हे ओरबाडणं थांबवायला हवं, कमी करायला हवं आणि या निसर्गाकडे पुन्हा एकदा पाहायला हवं सकारात्मक दृष्टीनं. हा एक विचार आपण किंवा संकल्प म्हणा या नववर्षाच्या निमित्तानं करूया. आणि हे कवी संमेलन जे गेला तासभर रंगलेलं आहे त्याची जी भैरवीची कविता आहे, अर्थातच आपण कविवर्य अशोक बागवे सरांकडे येऊया. एक उन्हाचे दोन कवडसे तशी आपुली छाया. हम्म. एक उन्हाचे दोन कवडसे तशी आपुली छाया. दोन दिशांची एकच आभा. उमटे मन उजळाया. उमटे मन उजळाया. ज्यांच्या कवितेने रसिकांची मनं उजळलेली आहेत असे कविवर्य अशोक बागवे सरांची कविता आपण समारोपाची कविता म्हणून ऐकूया. कविवर्य अशोक बागवे सर. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला आपण सगळे जमलेलो आहोत. सगळे कवीजन आहेत आणि लोकन्यूजचे विलास आठवले यांचे मी आभार मानतो सगळ्यांच्या वतीनं. हं. कारण मला नेहमी असं वाटतं की कुठल्याही भीतीदायक समाजाला आत्मबळ देणारी फक्त कला असते. सही बात. कला आणि साहित्य हेच माणसाला खरंय. आत्मबळ देऊ शकते. खरं आहे. आणि म्हणून एकाच वेळी कवी जेवढा नाजूक होतो ना तेवढा वज्राहून कठीण पण होतो. मेणाहून मऊ आम्ही विष्णुदास परी वज्रा परी कठीण. तर कवीचे हे सगळे जे रंग असतात, अंतरंग हा सगळ्या रंगामध्ये सगळ्यात मोठा श्रेष्ठ रंग. त्या अंतरंगातून येणारा जो इशारा आहे तो इशारा ह्या सगळ्या वाईट व्यवस्था ज्याला आपण म्हणतो त्यासाठी ही कविता आहे. गझलच्या स्वरूपात मगाशी हवा विकली. हं. आता याच्यातनं काय इशारा देतोय तर कविता किंवा गझल अशी आहे. कागदी बागेवरी कागदी बागेवरी कागदी बागेवरी आता पहारा पाहिजे. कागदी बागेवरी आता पहारा पाहिजे. आंधळ्या कैफावरी आता दरारा पाहिजे. कागदी बागेवरी वा. खंगलेल्या मैफिली झाल्या किती त्या बेगडी. खंगलेल्या मैफिली झाल्या किती त्या बेगडी. धुंदनाचे श्वासही असला शहारा पाहिजे. धुंदनाचे श्वासही असला शहारा पाहिजे. कागदी बागेवरी. वा. आणि इशारा असा आहे की मानभावी होडके जाईल पाण्या खालती. हं. मानभावी होडके जाईल पाण्या खालती.
वादळाचा तेवढा हा. थोडा इशारा वा, वा. पाहिजे वादळाचा इशारा. वादळाचा तेवढा क्या बात आहे. थोडा इशारा पाहिजे वा. कागदी बागेवरी आता पहारा पाहिजे आंधळ्या कैफावरी आता दरारा पाहिजे. पूर्वी असं म्हणायचे की युद्धामध्ये जर कोणी मरण पावलं तर अमृत शिंपडायचे. हम्म. आता अशी परिस्थिती आहे, अमृताचे पाशवी उपचार नाही मागतो. अमृताचे पाशवी उपचार नाही मागतो. मर्तिकाला उठविण्या मर्तिकाला उठविण्या साधा फवारा पाहिजे. मर्तिकाला उठविण्या साधा फवारा पाहिजे. आणि सगळी पहाडी माणसं कुठे गेली काय कळत नाही. थंड झाली कालची सारी पहाडी माणसे. थंड झाली कालची सारी पहाडी माणसे. आज त्यांना जाळण्या वेडा निखारा पाहिजे. आज त्यांना जाळण्या वेडा निखारा पाहिजे. मर्तिकाला उठविण्या साधा फवारा पाहिजे. आणि शेवटचं शेर असं आहे की टाळ विकुनी आजला टाळ विकुनी आजला आले घराला संतजे. टाळ विकुनी आजला आले घराला संतजे. पाप त्यांचे सांगण्या पाप त्यांचे सांगण्या मोठा नगारा पाहिजे. पाप त्यांचे सांगण्या मोठा नगारा पाहिजे. आंधळ्या कैफावरी आता दरारा पाहिजे. अरे वा 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 वा. फार सुंदर. क्या बात. खूप सुंदर. समारोपाची कविता कशी असावी यातून काव्य सांगितले असावे. आणि लोकन्यूजच्या वतीनं सर्व रसिक मायबाप प्रेक्षकांना एकच सांगणं आहे की कोरोनाच्या या महाभयंकर काळात आपण जातो आहोत. अजून किती व्हेरियंट येतील माहित नाही, पण वेळेत स्वतःला रोखा. आपल्यावरती निर्बंध जे काही आहेत ते घालून घ्या, मुक्तपणे जगा, पण त्याचबरोबर सर्व नियम पाळा. आणि हे नववर्ष तुमच्यासाठी आरोग्यदायी जावो आणि सुखाचे समाधानाचं जावो अशी आमच्या कवी कुळाकडनं तुम्हा सर्वांना एक शुभेच्छा देतो. धन्यवाद.